श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 54 व 55 शुक्ल ब्राह्मणास ऐश्वर्य प्राप्ती। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, काशीतील लोकांच्या विनंतीवरून महोत्कटाने त्यांचे आदरातिथ्य स्वीकारण्याचे ठरवले। सर्वप्रथम तो शुक्ल ब्राह्मणाकडे गेला, त्याच्या पूजेचा स्वीकार केला, त्याच्या घरी भोजन केले। तेवढ्यात राजाचे भोई पालखी घेऊन तेथे आले। महोत्कट राजप्रासादात जाण्यासाठी त्या पालखीत बसला। त्याला निरोप देताना त्या ब्राह्मण दंपतीचे हृदय भरून आले होते। ते उभयता पालखी समवेत काही अंतर चालून गेले। ते दोघे आपल्या झोपडीपाशी आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले, कारण त्यांच्या झोपडीच्या ठिकाणी एक भव्य प्रासाद दृष्टीस पडला। त्यात अनेक सुशोभित दालने होती, दासदासी व सेवेकरी होते। समृद्ध कोशागार, धान्याने भरलेली कोठारे आणि पशुधनाने युक्त असा गोठा होता। ती वैभव संपन्न वास्तू पाहून त्यांना मोठा प्रश्न पडला। तेवढ्यात दासदासी धावत आले। त्यांनी उभयताचे स्वागत केले, त्यांना सन्मानाने प्रासादात नेले। एवढे वैभव एकदम प्राप्त झाले यावर त्या ब्राह्मणीचा विश्वासच बसत नव्हता। शुक्ल विप्राने तिची समजूत काढली। नंतरच्या काळात गणेश कृपेने प्राप्त झालेल्या या वैभवाचा उपभोग घेत त्यांनी भगवत भक्तीच केली। इकडे महोत्कटाची वाट पाहून लोक त्याला भेटावयास गेले। त्यांच्या आग्रहाचा मान ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या मायाशक्तीने स्वतः इतकीच काशी राजाचीही प्रतिरूपे तयार केली। काशीतील प्रत्येकाकडे पूजेचा आणि भोजनाचा स्वीकार केला। हा चमत्कार पाहून सनक आणि सनंदन स्तब्ध झाले। ते अभिमान रहित होऊन महोत्कटाला शरण गेले। त्यांनी काशीमध्ये वरद विनायकाची स्थापना करून गणेश तीर्थ नामक एक कुंड उत्पन्न केले। अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 54 व 55 समाप्त। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ।